ऑप्शन. म्हणजे सरप्राईज असं होतं की जे 15-16 दस्ते त्यांना सांगितलं नाही कोण जाणार आहे, ते शेवटच्या 2 दिवसात सांगितलं तुम्ही तयार राहा. त्यांना हे पण नाही सांगितलं शेवटी की कोणते टार्गेट्स आहे. त्यांना पण नाही वाटलं की आपण अक्रॉस जायचं आहे. त्यांना असं वाटलं की आतमध्येच कोणतरी टेररिस्ट साईड होतं ते करायचं. आणि आम्ही सगळ्यांचे मोबाईल वगैरे काढून घेतले आणि आपण जेव्हा कोविडमध्ये असं होतं क्वारंटाईन, ते सगळे क्वारंटाईनमध्ये होते. त्यांना काही माहीत नाही काय सुरू आहे. आणि शेवटच्या दिवशी त्यांना सांगितलं आणि प्रत्येकाचा गाईड दिला. म्हणजे मी सांगत नाही गाईड वगैरे कसे असते, त्या डिफरंट थिंग. म्हणजे होते असे की म्हणजे एक्सपर्ट गाईड होते, ते कुठले होते दॅट यू कॅन डिसाईड. तर ते त्यांनी गाईड आम्ही त्यांना दिले आणि ते त्यांना घेऊन गेले तिथे. आणि तिथे बिलकुल विचार. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आम्ही जे काय मागितलं तेव्हा, ते बुलेट प्रूफ जॅकेट्स आहे, रायफल्स, टॅवर रायफल्स होत्या, नाईट व्हिजन गॉगल, बेस्ट ऑफ द रेडिओ सेट, डिस्पोजेबल रॉकेट लॉन्चर, हे सगळे आम्हाला मिळाले. आणि तेवढं जर जवानाला तुम्हाला जे पाहिजे ते मिळालं तर अर्धं काम तर तसे फक्त झालं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ते पिक्चर पाहिला असं उरीचं सर्जिकल. तुम्ही बघितलं? हो, मी पाहिलं. तुम्हाला काय त्यामध्ये असं आहे की ठीक आहे, कन्सेप्च्युअली सेम आहे जसं काय दाखवलं, पण त्यामध्ये असं असतं की बऱ्याचशा गोष्टी मसाला असल्याशिवाय ते कोणी नाही. तर ते डॉक्युमेंटरी कोण बघणार आहे. तसं म्हटलं काय 1-2 नट्या पण होत्या, त्यांचं फेस वगैरे पाहिजे तर ते दिसतं, त्याच्याशिवाय ते हे होणार नाही. किंवा कोणी सांगितलं की हेलिकॉप्टरमध्ये एक लेडी ऑफिसर जाते, हे करायचं, ते अशा गोष्टी. हेलिकॉप्टर आम्ही वापरले, पण आतमध्ये आल्यावर इंटरलँडमध्ये यायला ॲक्रॉस नाही. ॲक्रॉस आम्ही स्वतःच गेलो. पण सगळ्यात जसं तुम्ही सांगितलं महत्त्वाची गोष्ट काय, हे सगळं झाल्यावर म्हणजे असं वाटलं की आपण आपल्या लाईफमधलं आणि प्रोफेशनल जीवनातलं सगळ्यात मोठं यश प्राप्त केलं. आणि आपला एकही जवानाला इजा झाली नाही. एकही जवान म्हणजे मृत्युमुखी पडला. ही सगळ्यात महत्त्वाची आणि सॅटिस्फाईंग गोष्ट. पण कोणी जखमी वगैरे तरी झालं का? एक झाला होता काश्मीरमध्ये, एक झाला, त्याचा एक माईनवर पाय पडला, पाय थोडासा फ्रॅक्चर झाला होता, तर दॅट्स ऑल. आणि चकमकी झाल्या आहेत आमच्या याच्यात, 2-3 चकमकी झाल्या. ते उठले होते तेव्हा पाकिस्तानी मारायला लागले, आम्ही फायरिंग केली, तिच्यात 1-2 बिचारे मेले असतील, पण आमच्या जवानांना काही झालं नाही. तर दॅट वे वी आर क्वाईट. आणि हे सगळ्यात सॅटिस्फाईंग गोष्ट होती माझ्यासाठी, पर्सनली सॅटिस्फाईंग होती की येते. आणि सरप्राईज सांगितलं, मी मागच्या वर्षी सांगितलं होतं की माझी पत्नी तिथेच होती माझ्याबरोबर, माझी मुलगी मागच्या वेळेला ती होती. ती 12 वाजे माझ्याशी वाद घालत असायचे, मी त्यांचे डिस्कशनही करायचो, आर्ग्युमेंटही करायचो. आणि आपल्या ऑफिसरूममध्ये जायचं, तुमचं हे ऑफिसरूम आहे, इथे येऊन आपलं हे सगळं करायचं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना समजलं की झालं रे म्हणे, हम तो आपके साथ लढाई कर रहे थे तब और हमें पता ही नहीं हो रहा है. म्हणे इट डझंट मॅटर, हे आम्हाला आमचं ट्रेनिंग आहे, त्याच्यात काही फरक पडत. किती तासाचा होता तो सगळा, म्हणजे तुमची जी घालमेल सुरू होती ती. आणि ते तास झाल्यानंतर जेव्हा ते यशस्वी झालं तेव्हा ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची